परभणी डीवायएसपी विरोधात मूकमोर्चा। गौतम नगर या ठिकाणी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी किरकोळ कारणावरून दोन गटात वाद निर्माण झाला होता। त्यावर नियंत्रण करण्यासाठी आलेल्या पोलिसांनी गौतम नगर येथील महिलांना असभ्य भाषेचे वर्तन केले। त्या विरोधात लोकनेते विजय वाकोडे यांच्या नेतृत्वात गौतम नगर येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला। मूकमोर्चात डीवायएसपी हटाव शहर बचाव, डीवायएसपीवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कारवाई करा असे पोस्टर झळकत होते। मूकमोर्चात महिलांचा मोठा सहभाग दिसून आला। विशेष बाब म्हणजे या मूकमोर्चात मुस्लिम समाजाने देखील सामील होत पाठिंबा दर्शविला। यावेळी भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कनकुटे, जाकीर खुरेशी, रणजित मकरंद, यशवंत मकरंद, पवनकुमार शिंदे, नागेश सोनपसारे, आशिष वाकोडे आदींची उपस्थिती होती। मराठवाडा वन, परभणी। महिलावर अन्याय करणारा डीवायएसपी परदेशी निलंबित। महिलावर अन्याय करणारा डीवायएसपी परदेशी निलंबित। डीवायएसपीवर ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल। आमच्यावर अन्याय होऊन देखील आम्ही बुद्धाचे पाईक असल्यामुळं आम्ही अतिशय शांततेने मूक मोर्चा काढला। ही देखील आमची ताकद आहे, हे देखील आम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासनाला दाखवून देत आहोत। परदेशी साहेब, जर तुम्ही जनरल डायरची आवाज असाल तर आम्ही देखील बाबासाहेब आंबेडकरांचे आवाज आहोत। तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत, हे लक्षात घ्या। आम्ही अगोदर जाहीर निषेध करतो। परभणीचे एसपी साहेब अत्यंत चांगले आहेत। परभणीमध्ये कायदा सुव्यवस्थेसाठी एकदम चांगलं व्यक्तिमत्व आहे। परदेशी सारखे जर अधिकारी असेल परभणी शहरामध्ये तर तुमचं सुद्धा नाव मलिन होऊन जाईल। याच्यामध्ये ते पोरं कातराबादचे मुलं होते आणि पोरांमध्ये बाचाबाची झाली, पोरांनी सोडवलं, पुढे गेले, परत त्यांचे काय माणसं आले तर मारामारी झाली याच्यामध्ये। आणि आकाश लहाने असतील, सुधीर कांबळे असतील, असे 50-60 पोरांनी भांडण मिटवलं। सगळे शांततेत घरी गेले, पण पोलीस प्रशासन आलं आणि कॉम्बिंग ऑपरेशन केलं। घरातल्या आमच्या आया बहिणी बाहेर आल्या, आमच्या आया बहिणीला आरोग्य भाषेमध्ये शिवीगाळ केली।